संविधान बिविधान गेलं चुलीत. आपल्याला महत्वाचं म्हणजे सत्ता हेच संविधान आणि सत्ता नोट हेच संविधान मानावं लागल. कोण आंबेडकर कोण काय नसते. कुठला आंबेडकर कोणी बघितलाय? आंबेडकरांनी संविधान बद्दल जे चुकीचं बोललो की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे माझे बाप आहेत ते मला कळालं होतं. मी भावनेभरात चुकून बोललो. त्याची मला मी सर्व समाजाची बाबासाहेबांची संविधानाची सर्वांची माफी मागून मी इथून पुढे ह्या गोष्टी कधीही समाजाविरोधात संविधान विरोधात किंवा बाबासाहेबांच्या विरोधात कधीही बोलणार नाही. बघितला ना व्हिडिओ? कुठल्या तालुक्यातला आहे कुठला नाही मला माहित नाही, पण आपल्या महाराष्ट्रातला व्हिडिओ आहे. बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल हा हरामखोर नराधम बोलत होता मनुवादी. चोप भेटला त्याला. आता म्हणून करायला की हे भारताचं संविधान माझा बाप आहे, बाबासाहेब माझे भगवान आहे. अरे हरामखोरांनो, तुम्हाला बाप मानास लागेल. तुमचा बाप हा आहे. जातीवादी भडव्यांनो आणि जेबीवाल्यांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा, अंगाला काटे येणार. ऍट्रॉसिटी खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे, हे लक्षात ठेवा. ऍट्रॉसिटी जे ऍट्रॉसिटी एससी एसटी ला एक स्वतंत्र प्राधान्य करत होतं, एक सुरक्षा प्राधान्य करत होत्या, एक जाळं होतं की त्या जाळ्याच्या अंदर कुठल्याही एससी एसटी ला कोणीही शिवी दिली की कोणी आई बहिणीला कोणीही वाईट नजरेने बघत असेल या कुठलाही जातीवादी भडवा आपल्या एससी एसटी वाल्याला मारत असेल किंवा त्याचं घर जाळत असेल तर त्याच्यावर ऍट्रॉसिटी लागत होती. पण आता असं झालं आहे की कोणीही जातीवर शिवी दिली असेल तर अगोदर त्याची पडताळणी करते. असं झालं तसं झालं तसं झालं तेव्हा त्याची काय घेते तक्रार घेते, नाही तक्रार घेत नाही. आणि ऍट्रॉसिटी खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे, हे मनवादी फडवे करत आहे. म्हणून असे हरामखोर लोक बाबासाहेबाला शिव्या देऊन राहिले, संविधानाला वाईट सुलट बोलतात. अशा लोकांना जिथं गाडलं पाहिजे मातीत. ह्या संविधानाच्या भरोशावर साले हरामखोरा खाऊन राहिले तुम्ही. अरे मूत पेता का गदीचं भूक खाता हे मला माहित नाही, पण बाबासाहेबाच्या त्यांच्या संविधानाला कोणी साल्यांनो हात लावण्याचा काय तुम्ही असं काही खरंच करण्याचा प्रयत्न केला ना, जिताजी जमिनीत गाडल्या जाणार. तुम्हाला काय वाटते? तो म्हणते कोणचं संविधान कोणचा बाबासाहेब आम्ही ओळखत नाही, आम्ही नेत्यांना ओळखतो आणि नोटाला ओळखतो. अरे हरामखोरा, तू बोलून जे राहिला ना ते बाबासाहेबाची कृपा आहे. त्या मायच्या धगड्याला जाऊन विचार का बाबासाहेब कोण आहे. बाबासाहेब एकच म्हणा ना आपला बाप आहे. बेटा बोलायचं नाही, जिथून आला ना तिथंच गाडला जाशील नशन लय असं नाही. असे भरपूर असे जत आहे महाराष्ट्रात की ते जातीवादी करतात, जातीवादी भडवे आहे. ह्या लोकांना धडा शिकवायचा आहे मला, कळलं का? ह्या लोकांना धडा शिकवायचा आहे. धडा शिकवायचा असा आहे की बाबासाहेबाबद्दल यांनी वाईट वक्तव्य काढलंच पाहिजे नाही, कळलं का? बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला का भाजीपाला ऑर्डर आला का? भारतात संविधान तुम्हाला भाजीपाला ऑर्डर आला का? अरे बाबासाहेबाचं संविधान असं आहे का तसं वाघींचं दूध आहे हरामखोरांनो. आणि तुम्ही बाबासाहेबाच्या संविधानाला बाबासाहेबाला बेमान होऊन राहिले, कळलं का? हा व्हिडिओ महाराष्ट्रातला होय कुठचा होय काय नाही मला ठाऊक नाही, पण मला नक्की कमेंट करा हा कुठला आहे, कारण याला चोप दिलेली आहे भीमसैनिकांनी. पण माझं असं म्हणणं आहे असे भरपूर नग आहे की महाराष्ट्रात की जातीवादी भडवे आहेत, बाबासाहेबांचं संविधानाला काय करतात, विटंबना करतात, काळीमा फासतात. आणि अशा लोकांना माझं एकच म्हणणं आहे, हरामखोरांनो सुधरा जरा. आणि इथं येतो एक रविराज साबळेची गोष्ट. रविराज साबळे संविधान करतो ना तर व्हिडिओ का बनवत नाही? अशा लोकांवर जेव्हा संविधानावर लोक आक्षेप घेतात, काही वाईट बोलतात, तर रविराज साबळेसारखे लोकांनी बोलायला पाहिजे. कारण तो संविधानाबद्दल बोलतो ना, कलमाबद्दल बोलतो ना, कायद्याबद्दल बोलतो ना. तर जेव्हा संविधानाबद्दल असे हरामखोर वाईट बोलतात तेव्हा हा बोलत का नाही? बाबासाहेबाबद्दल बोलतात हा बोलत का नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचं तेव्हा एक झालं होतं 19 फेब्रुवारीला त्यांचा पुतळा हलवला होता काही नराधामा लोकांना. तेव्हा एका महिलेचे कपडे गिपडे काढले होते, कपडे फाडले होते. तर हा हरामखोर लोक का बोलत नाही? फक्त का त्यांना व्ह्यू साठी फॉलो साठी व्हिडिओ बनवता काय हो? माझं हे मत आहे, बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना भाऊ साठे आणि असे भरपूर मानव जन्माला आलेले आपल्या धर्तीवर त्याच्याबद्दल का बोलत नाही?
जेव्हा बाबासाहेबांच्या बद्दल काही येतं तेव्हा लोक बोलत नाही, फक्त जयभीम वाले बहुजन समाजच बोलतो. का बरं? हा जातीवाद का? मला एक सांगा. अॅट्रॉसिटी खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे. जयभीम वाल्यांनो लक्षात ठेवा, तो आपली अॅट्रॉसिटी ही खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे. एक दिवस असा येईल की बहुजन समाज हा पहिले जसा राहत होता ढुंगणाले फळां गळ्यात मडकं त्याच पद्धतीने राहणार. हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही एकीकरण करत नाही, जोपर्यंत माणूस म्हणून जगत नाही, तोपर्यंत तुम्ही जागृत होत नाही, तोपर्यंत तुम्ही उठून उभे होत नाही, तोपर्यंत लक्षात ठेवा. एक दिवस असा येईल हे अॅट्रॉसिटी काय हे खतम करूनच राहिले सरकार. धीरे 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 त्यात कलमा कमी करून राहिले. धीरे 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 पहिले असं होतं की कोणीही कुठल्याही आई बहिणीवर एससी एसटीच्या कुठल्याही धर्माच्या जातीतील महिलेला कोणी काही वाईट वगळ बोललं ते अॅट्रॉसिटी लागत होती, त्याच्यावर कलम लागत होती. आता तसं होत नाही. आता उलट त्याची चहानिशी करते आणि त्यात काही गलत निघाला तर जो बिचारा अॅट्रॉसिटी दुसऱ्यावर लावते त्यालाच अंदर टाकते. असं झालेला न्याय आहे. त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो बहुजनांनो, जागा व्हा. कारण तुमचं जागा होणं लय गरजेचं आहे. त्यात एक दिवस येणार की तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार राहणार नाही. कारण असे हरामखोर एक नाही आहे, महाराष्ट्रात भरपूर आहे, आपल्या भारतात भरपूर आहे की संविधानाच्या विरोधात जातात, बाबासाहेबांच्या विरोधात जातात, बाबासाहेबाला काही बोलतात, संविधानाला काही बोलतात. विचार करा तुम्ही, हे जे संविधान आहे ना हे बाबासाहेबाचं स्वरूप आहे. बाबासाहेब जिवंत आहे, मेले नाही, जिवंत आहे बाबासाहेब. या संविधानाच्या रूपात आहे. फक्त हे वाचणं गरजेचं आहे. जो वाचल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि सरकारलाच काय, अशा हरामखोर लोक आहे ना हे मनुवादी भडवे, यांना जाब विचारण्याचा त्याला काय आहे धाडस निर्माण होतो. पण नाही, आपण बेअक्कल लोक आहोत. आपल्याला जनजागृती गरजेची नाही आहे. आपण मेलेले माणसं आहोत. आपण मेलेलं पुरलो, कळलं का? आपण मेलेलं पुरलो म्हणून सांगत आहे मी तुम्हाला. अॅट्रॉसिटी खतम करण्याचा निर्णय घेत आहे काही मनुवादी भडवे लोक राजकारणातले, तुम्हाला माहित असेल. आणि असे हरामखोर लोक अशी व्हिडिओ बनवतात, इंस्टाग्रामवर टाकतात, अपलोड करतात, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वाईट बोलतात, संविधानाबद्दल वाईट बोलतात. अशा लोकांना माझं एकच म्हणणं आहे, जिथे तुडवलं पाहिजे. कुठलाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याबद्दल काही बोलला, या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही बोलत असाल त्यांना जिथे जाळलं पाहिजे, हे माझं मत आहे. कुठलाही महामानवाबद्दल वाईट प्रशंसा करू नये, हे माझं मत आहे. कारण ह्या महाराष्ट्रात मोठे मोठे नेते गेले, महामानव जन्माला आले. नेते फक्त काय जनतेला दुबाळून नेते, दुसरं काहीच नाही. फक्त एकच नेता जन्माला आला, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. नाही तर आतापर्यंत नेते जन्माला आले. कळलं का? बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधारेवर चलात असाल तर हरामखोर तर माणूस म्हणून जगाल. नाहीतर त्या बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल काढलं, तुमच्यासाठी काढलं ना, का महिलेसाठी काढलं ना हिंदू कोड बिल? का काढलं? कारण माझ्या महिला हा सुरक्षित असल्या पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जाती जन्मले असेल, पण अगोदर आरक्षण स्वतःच्या जातीला दिलं नाही, ओबीसीला दिलं. कळलं का? स्वतःच्या जातीचा विचार न करता अगोदर ओबीसीचा विचार केला, एसटीचा विचार केला, एनटीचा विचार केला, नंतर एससीचा विचार केला. विचार करा तुम्ही. म्हणून सांगतो, बाबासाहेबाला वाचा, बाबासाहेबाला डोक्यावर घेऊ नका, बाबासाहेबाला वाचा. जो बाबासाहेबाला वाचत असेल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.